नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी माझा फुल डे व्हेजिटेरियन डाएट प्लॅन घेऊन आलो आहे. DC फिट किचनवर मी आपल्या महाराष्ट्रीयन घरात बनणारे प्रॅक्टिकल, हाय प्रोटीन आणि फिटनेस फ्रेंडली रेसिपी शेअर करत असतो. हा डाएट मी एक वर्किंग एम्प्लॉई म्हणून फॉलो करतो. जिम, जॉब आणि डेली रूटीन मॅनेज करत. हा डाएट प्लॅन फॅट लॉस, मसल मेंटेन करायचा असेल किंवा ॲक्टिव्ह लाईफस्टाईल जगायची असेल तर यासाठी एकदम सुटेबल आहे. तर माझ्या दिवसाची सुरुवात ही मी सकाळी ब्रेकफास्टमध्ये हाय प्रोटीन ओट्स बाउल कन्झ्युम करून करतो. माझा जो ब्रेकफास्ट असतो तो सकाळी 7 वाजता मी घ्यायचा ट्राय करतो, 7 ते 8 या टायमिंगमध्ये. तर हा ब्रेकफास्ट बनवण्यासाठी तुम्हाला ओट्स, मिल्क, व्हे प्रोटीन, एक स्कूप, रेझिन्स ज्याला आपण मनुके असं म्हणतो आणि पंपकिन सीड्स या 5 गोष्टी लागेल. साखर किंवा केळी जी आहे, केळी तुम्ही अर्धी घेऊ शकता किंवा गरजेनुसार तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता चवीसाठी. माझा हा जो ब्रेकफास्ट आहे तो एकदम इझी टू मेक आहे, डायजेशनसाठीही सोपा आहे आणि जास्त वेळ माझं पोट भरल्यासारखं मला वाटतं, त्यामुळे मी अननेसेसरी क्रेविंग्सपासून दूर राहतो. इथे मला इझिली 45 ग्रॅम्स प्रोटीन भेटतं, ज्यामुळं माझा जो ब्रेकफास्ट आहे तो हाय प्रोटीन होतो आणि दिवसाची सुरुवात चांगली होते. त्यानंतर आपलं सेकंड मील जे मी ॲज अ ब्रंच कन्झ्युम करतो जवळपास 10 ते 11 या टायमिंगमध्ये. मी वर्क फ्रॉम होम काम करत असल्यामुळं मला या सर्व गोष्टी बनायला सोप्या जात्या. पण जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्ही नक्कीच तुमच्या ऑफिसच्या आधी थोडं 1 तास लवकर उठून या सर्व रेसिपीज इझिली बनवून तुमचं लंच, ब्रेकफास्ट आणि जे ब्रंच आहे, जे हे 3 मील्स जे आहेत ते तुम्ही ऑफिसला घेऊन जाऊ शकता. जसं तुम्हाला टाईम असेल त्या टायमिंगवर या सर्व मील्स तुम्ही कन्झ्युम करू शकता. जे आपलं दुसरं मील आहे, जे मी 10 ते 11 या टायमिंगमध्ये सकाळी कन्झ्युम करतो, ते म्हणजेच की मूग डाळ चिला. आता ही जी हिरवी मूग आहे, जसं तुम्ही पाहू शकता, मी रात्रभर 100 ग्रॅम मूग जी आहे ती मी भिजत ठेवली होती आणि सकाळी त्याला मिक्सरमधून त्याची चांगल्या पद्धतीने पेस्ट केली. तर या पेस्टमध्ये मी हिरवी मिरची, मीठ, जिरा आणि जिंजर गार्लिक पेस्ट या 4 गोष्टी मिक्स केल्या आहेत. जसं तुम्ही पाहू शकता, यात काही फॅन्सी इन्ग्रेडियंट्स नाही आहे. सिंपल, सरळ, सोप्या आपल्या घरोघरी अवेलेबल असलेल्या गोष्टीच आहे. यामध्ये तुम्हाला जवळपास 419 कॅलरीज भेटतील आणि 26 ग्रॅम प्रोटीन. हे एक छान व्हेजिटेरियन प्रोटीन सोर्स आहे, ज्यातून तुम्हाला फायबर्सही भेटतात आणि तुमच्या ऑफिस टायमिंगनुसार सूट होईल असं मील आहे. हे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आपलं दुपारचं मील ते म्हणजे लंच हे मी 1 ते 2 या टायमिंगमध्ये कन्झ्युम करतो. जी असेल आपली पनीर राईस बाउल, हे पण हाय प्रोटीन लंच आहे. लंचमध्ये मी ट्राय करतो कंप्लीट बॅलन्स्ड मील घ्यायचं. पनीरमधून मला प्रोटीन्स आणि फॅट भेटतात. राईसमधून मला कार्ब्स भेटतात. व्हेजिटेबल्समधून मला मायक्रोन्यूट्रियंट्स भेटतात. व्हाईट राईस पण कंट्रोल पोर्शनमध्ये घेत असतो. इथं मॅक्रोज जे आहे ते 590 कॅलरीज आहे आणि 45 ग्रॅम प्रोटीन मला भेटतं. योग्य पद्धतीने प्रोटीन आणि चांगल्या पद्धतीने एनर्जी मला या लंचमधून भेटते, ज्यामुळे संध्याकाळच्या वेळी मला क्रेविंग्सपासून मी दूर राहतो आणि बाकीचं काही खायचं मन करत नाही. संध्याकाळी जर मला भूक लागली, हे ऑप्शनल मील आहे. इथे मी एक बनाना किंवा जे ऑरेंज आहे, संत्री, मोसंबी, जे सीजनल फ्रूट आहे ते मी कन्झ्युम करत असतो. त्यासोबत काजू, बदाम, अक्रोड असेल किंवा शेंगदाणे या गोष्टी मी कन्झ्युम करत असतो. पण ते माझ्या भुकेवर डिपेंड असतं. असं अजिबात नाही की मी डेली या गोष्टी कन्झ्युम करतो. म्हणून याच्या कॅलरीज आणि मॅक्रोज जे आहे ते मी घेतलेले नाही आहे. पण तुम्ही जर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये या सर्व गोष्टी इन्क्लूड करायच्या असेल तर नक्कीच करू शकता. दिवसभरातील माझं शेवटचं मील ते म्हणजेच की सोया चिल्ली पोटॅटो. आता या सर्व रेसिपीज ज्या आहेत त्या मी माझ्या DC फिट किचन या चॅनलवर इंडिव्हिज्युअली या सर्व रेसिपी कशा बनतात इन डिटेल मी टाकल्या आहे, त्या तुम्ही नक्कीच बघा. आपला डिनर सिंपल पण प्रोटीन रिच असतो, ज्यामध्ये तुम्हाला सोया चिल्ली पोटॅटो भेटतं. आता तुम्हाला इथे 4 गोष्टी लागतील, ते म्हणजे सोया चंक, बॉईल पोटॅटो, वेजीज ज्यामध्ये काही गोष्टी येतात आणि कमीत कमी ऑइल वापरायचं आहे. तर तुम्हाला इथे 448 कॅलरीज भेटत आहे, ज्यामधून 30 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला भेटू शकतं. हे जे डिनर आहे ते एकदम हलकं असतं आणि पोट भरल्यासारखं जास्त वेळेसाठी वाटतं आणि डायजेस्टही चांगल्या पद्धतीने होतं. जेव्हा मी व्हेजिटेरियन डाएटवर असतो तर माझं डेली कॅलरी इनटेक जवळपास 1860 ते 2000 या रेंजमध्ये असतो. माझं जे प्रोटीन आहे ते 146 म्हणजेच 150 ग्रॅमच्या आसपास असतो. कार्ब्स जे आहे ते माझे 220 ग्रामच्या रेंजमध्ये असतात. फॅट्स आणि फायबर्स जे आहे ते तुम्ही इथे बघू शकता, एकदम बॅलन्स कंडिशनमध्ये असतात. हा डाएट प्रेझेंट करून मला तुम्हाला एकच गोष्ट समजायची होती, ती म्हणजेच की तुम्ही व्हेजिटेरियन जरी असाल तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रोटीन इनटेक करू शकता. हा जो डाएट आहे ती एक ॲज अ टेम्पलेट म्हणून कन्सिडर करा. प्रत्येकाची एज, हाईट आणि वेटच्या हिशोबाने प्रत्येकाची
कॅलरी रिक्वायरमेंट, मॅक्रोजची रिक्वायरमेंट ही वेगळी वेगळी असते. यामुळं असं अजिबातही नाही की ज्या गोष्टी मला चालत्या त्या गोष्टी तुम्हालाही चालेल. पण एक बेसिक आयडिया तुम्हाला येऊन गेली असेल की दिवसभरातील व्हेजिटेरियन डाएट जर तुम्हाला कन्झ्युम करायचं असेल तर तुम्ही काही गोष्टी घेऊ शकता, काही वेळी कोणत्या गोष्टी घेऊ शकता, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओद्वारे समजलं असेल असं मी अपेक्षा करतो. तर अशाच रिअलिस्टिक फुल डे डाएटसाठी DC फिट किचन हा माझा दुसरा यूट्यूब चॅनल जो आहे तो नक्की बघा. आणि माझा यापुढचा जो व्हिडिओ आहे तो मी जिम रुटीन कशा पद्धतीने मी फॉलो करतो यावर एक सिरीज घेऊन येत आहे, जेणेकरून तुम्हाला माहीत होईल की मी कशा पद्धतीने वर्कआउट करतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तो वर्कआउट करायचा ट्राय करा. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. धन्यवाद.